वागळे इस्टेट लॉरी ओनर्स असोसिएशन ठाणेतर्फे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी। आज दत्त पौर्णिमा संपूर्ण राज्यात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। त्याप्रमाणे वागळे इस्टेट लॉरी ओनर्स असोसिएशनचे ठाणे यांनी चेकनाका येथे स्थापन केलेल्या दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। सकाळी 7 वाजल्यापासूनच दत्तांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। साधारण 20 ते 25 हजार भाविकांनी यावेळी दर्शन घेतले। संध्याकाळी 7 नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। 15 ते 16 हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात। यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी सांगितले की 2005 ला भव्य अशा दत्त मंदिराची स्थापना करण्यात आली। या अगोदर बाजूला छोट्या स्वरूपात हे मंदिर होते। असोसिएशनच्या सदस्यांनी मिळून हे मोठे मंदिर बांधले। आज 18 वर्षे झाली। दरवर्षी मोठ्या उत्साहात येथे दत्त जयंती साजरी केली जाते। या वेळेचे वैशिष्ट्य म्हणजे 700 ग्रॅम सोनं वापरून दत्तांचे मुकुट आणि गाभाऱ्याचा आतील भाग सोन्याचा करण्यात आला आहे आणि काही दिवसात देवाचा दरवाजा, गाभाऱ्याच्या वरचा भाग आणि मंदिराचा कळस सोन्याचा करण्याचा असोसिएशनचा मानस आहे। या मंदिराच्या बाहेरच्या भागात मायक्रो गोल्डमध्ये अनुसया, अत्रे, ऋषी अनुसया आणि ब्रह्मा, विष्णू, महेश, नवनाथ आणि त्यांच्या प्रतिमा बसवण्यात आल्या आहेत। त्यामुळे मंदिराला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे असोसिएशनचे काम चालते आणि गेली 18 वर्षे न चुकता एकनाथ शिंदे दत्त जयंतीला या मंदिरात दर्शनाला येतात। तसेच आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षांचे पदाधिकारी सुद्धा दर्शनाला आवर्जून येतात। भक्तांना दत्त दर्शनाचा लाभ व्हावा, प्रसादाचा लाभ मिळावा, महाभंडारा सर्वांच्या मुखी लागावा यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव, उपाध्यक्ष बापूराव माने, सेक्रेटरी शंकर शिंगाडे, उपसेक्रेटरी दीपक घोरपडे, कार्याध्यक्ष गुलाबराव माने, खजिनदार शिवाजी शिंदे, उपखजिनदार राजू शिंदे, सदस्य प्रकाश शिंदे, मनोहर गायकवाड, अर्जुन निकम आणि सर्व सदस्य अहोरात्र झटत असतात। प्रमाणे दत्त जयंती उत्सव इथे साजरा होतो। गेली 28-30 वर्ष हा उपक्रम इथं आपण साजरा करतोय आणि खास करून महाभंडारा, सत्यनारायणाची महापूजा तसंच करून आपण प्रत्येक वर्षी नवीन नवीन काहीतरी कार्यक्रम आपण आयोजित केलेले असतात। तसं यावेळेला आम्ही सोन्याचं पूर्ण मंदिराला जो हे आहे मुलामा लावण्याचा प्रयत्न केला सर्व सभासदांनी मिळून आणि पूर्ण दत्त महाराजांच्या जीवनाची कथा एक चांगलं व्यंग्यचित्र प्रकारे आपण लोकांना ते महत्त्व कळलं पाहिजे देवाचं की दत्त महाराजांचा जन्म कसा झाला, त्यांचा नवनाथांचा कसा जन्म झाला, हे पूर्ण कथासार आपण या इकडे त्यावेळेला सर्व आपण चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांनी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि इथे भंडारानिमित्त 15,000 लोकांचं जेवणाची व्यवस्था असते आणि सर्व कार्यक्रम जे भजन, कीर्तन, दत्तोत्सव संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी होतो। हजारो भाविक इथे या श्रद्धास्थानी येतात। आज आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब हे पण स्वतः येणार आहेत। काही मंत्री लोक पण येणार आहेत। त्या देवाचं महात्म्य आहे की इथे सर्वांना हा देव पावतो म्हणून या देवाचं आज महात्म्य म्हणून आज सकाळी पूजा चालू झाली असून 6 वाजल्यापासून कंटिन्यूस गर्दी आहे। हेच आम्ही या देवाचं आम्ही पावित्र्य ठेवले आणि आमचे सभासद ही संघटना आमची गेली 82 पासून इकडे आहे, वागळे स्टेट लॉरी ओनर्स असोसिएशन, आणि या असोसिएशनच्या माध्यमातून सर्व सभासदांचा हातभार लागून या सर्व संकल्पना आहेत त्या देव पूर्ण करून घेतो। आणि दत्तचरणी सर्वांनी भाविकांना मी विनंती करतो की संध्याकाळी भंडाऱ्याला सर्व लोकांनी उपस्थित राहून देवाचे शुभाशीर्वाद घ्यावे ही माझी विनंती। किती वर्षाची परंपरा आहे? ही 28 ते 29 वर्ष झाली संघटना रजिस्टर करून। त्याच्या अगोदर संघटना होती, रजिस्ट्रेशन 1982 ला झालं। तेव्हापासून मंदिराला किती वर्ष झाली? मंदिराला 1962 साली याची स्थापना झाली। एक छोटस झाड होतं तिथं मंदिराची स्थापना झाली आणि कालांतरानं त्याचा वटवृक्ष झाला आणि इथे आनंद दिघे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हस्ते ही आम्हाला जागा प्रदान करण्यात आली आणि आमचं वास्तव इथं वाढलं। कारण इथं मराठी माणूस हा इथे जास्त प्रमाणात असल्यानंतर उद्योगधंद्यासाठी इथं खेड्यापाड्यातून आला आणि इथं स्थायिक झाला। हे किसनगरचा पूर्ण भाग आहे तो खूप गरीब आणि कष्टकरी लोकांसाठी होता, त्यामुळे ह्या भागाला महात्म्य आहे। आणि आज ते सीएम पण आहेत, ते पण आमच्या सातारचेच आहेत, त्याचा पण आम्हाला गर्व आहे। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ। तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ।
त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यात उपवन येथे युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या वतीने नाताळ सण साजरा. संस्कृती युवा प्रतिष्ठान व प्रताप सरनाईक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक पुढाकाराने ठाणे शहरातील नागरिकांसाठी यंदाही नाताळ निमित्त दिनांक 25 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत उपवन येथे वंडरलँड ठाणे या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळेस लहान मुलांसाठी विविध खेळाचे साहित्य मुलांसाठी खेळण्यासाठी ठेवण्यात आले आहे. तसेच 40 फुटी भव्य क्रिसमस ट्री या ठिकाणी सर्व बच्चे कंपनीचे लक्ष वेधत आहे. यावेळी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि युवा कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी लहान मुलांबरोबर आनंद लुटला. यावेळी माजी नगरसेवक आशा संदीप डोंगरे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 146 खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंब्र्यात जोरदार निदर्शने. देशातील लोकशाहीचे अस्तित्व संपवण्याचा कट मर्जिया पठाण. देशात हुकुमशाहीचा उदय होत असून त्यातूनच 146 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे असा आरोप करीत मुंब्रा येथे मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवीन संसदेत शिरून रंगीत वायू सोडण्याचा प्रकार घडला होता. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या
15 विरोधी पक्षांच्या खासदारांना सत्ताधाऱ्यांना सूचनेवरून निलंबित करण्यात आले आहे. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात शेकडो महिला, पुरुष, लहान मुले सहभागी झाले होते. यावेळेस आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रसंगी मर्जिया पठाण म्हणाले की संसदेच्या सुरक्षेची काळजी घेणे सत्ताधाऱ्यांचे काम आहे. मात्र ही सुरक्षा न पाळल्यामुळेच काही तरुण सभागृहात शिरले. त्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यांनी पत्करलेला मार्ग योग्य आहे असे म्हणता येणार नाही. परंतु याबाबत प्रश्न विचारणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्यासह 146 खासदारांना निलंबित केले जात असेल तर ते लोकशाहीला पूरक नाही. या घटनेमुळे देशात लोकशाही शिल्लक राहिलेली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचे निलंबन रद्द करण्यात यावे, अन्यथा आम्ही यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही मर्जिया पठाण यांनी दिला. तारामाऊली सामाजिक सेवा संस्था आयोजित सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय 25 डिसेंबर ते 4 जानेवारी महायज्ञ 2023ला उत्साहात सुरुवात. तारामाऊली सामाजिक सेवा संस्था आयोजित सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय 25 डिसेंबर ते 4 जानेवारी महायज्ञ 2023ला उत्साहात सुरुवात. काल झाली. देवीच्या मूर्तीची वाजत गाजत आगमन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सदर मिरवणुकीत विविध कलापथक सदर मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल, ताशे, डीजे, वारकरी, लेझिम आदी सहभागी झाले होते. यावेळी प्रसिद्ध गायक परमेश माळी व गायिका सोनाली भोईर यांनी आपल्या गाण्याने कार्यक्रमात वेगळीच मजा आणली होती. माजी नगरसेवक, ठाणे मनपा स्थायी समिती सदस्य भरत अभिमन्यू चव्हाण, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने जगद्गुरू श्री तुकाराम महाराज क्रीडांगण फायर ब्रिगेडजवळ कोपरी कॉलनी ठाणे पूर्व येथे परमपूज्य श्री 108 महामंडलेश्वर स्वामी धरमदासजी महाराज यांच्या उपस्थितीत व विविध मान्यवर भाविक भक्तांच्या सह सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.